स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे, डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद. सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल. ECG आणि मॉनिटरची सोय. खात्रीशीर उपचार व इलाज. रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. राज्य शासनाने विधेयक क्रमांक 48 महिला शेतकऱ्यांना विविध कल्याणकारी धोरणं, कार्यक्रम, योजना, पतकर्ज अतिशय चांगलं गोंडस नावाने बिल आणलेलं आहे. मी या बिलाचं स्वागत करतो. महिलांच्या प्रती चांगल्या उद्देशाने आपण हे बिल आणलेलं आहे. आजच्या बातम्या ऐकून महाराष्ट्रभर महिलांना आनंद झालेला आहे की लाडक्या बहिणीच्या पाठोपाठ आता नवीन काहीतरी भेट सरकार आपल्याला शेतकरी या नावाखाली देणार आहे. पण अध्यक्ष महोदय, जमीनच नावावर नसेल तर त्या महिलेला आपण शेतकरी कसं करणार हे उत्तराच्या भाषणात आपण द्या. आपण यांना शेतकरी करून ज्या महिला ज्या महिलांच्या नावावर जमीन नसेल त्यांच्या अध्यक्ष महोदय, दादा ज्या पोटतिडकीने मला उत्तर देण्याच्यासाठी शिफारस करतायत त्याबद्दल दादांचे आभार. काय शेतमजूर महिलांना शेतकरी जर केलं तर रोजगार हमी योजनेवर आमच्या ज्या भगिनी जातात त्यांना तुम्ही अप्रूव्ह करणार का? हा दुसरा एक खुलासा आपण करा. नाहीतर तुम्ही शेतकरी झालेला आहात, तुम्हाला आता इकडं मजुरी करता येणार नाही असं काही जी रामजी योजना काहीतरी काढली आहे तुम्ही, त्याच्यात ते बसणार का नाही ह्याचाही खुलासा करा. बरं, आता महिलांना आपण 1500 रुपये दर महिन्याला देतोय. त्यातही तुम्हीच सांगताय की 80 लाख महिला बोगस निघाल्या. त्या 80 लाख महिलात 15 लाख पुरुष का 15,000 पुरुष? 15,000 पुरुषांना देखील सरकार हे 1500 रुपयाचं अनुदान देत होतं. किती सरकार भोंगळपणानं काम करतंय याचे अनेक उदाहरणं आहेत. या विषयासाठी हे उदाहरण. आणि त्यामुळं हे बिल जे आहे त्या बिलामुळं महिलांचा नक्की काय फायदा होणार याचा खुलासा आपल्या उत्तरात यावा. महिलांचा फायदा झाला पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. पण हा खुलासा करताना या महिलांच्या नावाने जमीन नसेल आणि नवऱ्याच्या नावाने जमीन असेल तर शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला पत्नीचं नाव देखील घरावर, घर बांधलं तर घरावर देखील पत्नीचं नाव घातलं पाहिजे हा कायदा महाराष्ट्रात आणला. सांगितलं. त्यामुळं महिलांचं नाव, बायकोचं नाव सातबाराच्या उतार्यावर घालायची कायद्यात तरतूद करा. जर खरंच तुम्हाला महिलांचं खऱ्या अर्थाने महिलांना न्याय द्यायचा असेल तर. महिला माहेरून देखील तिचा वाटा असतो, सासरी देखील वाटा असतो. त्यामुळे ह्या प्रश्नाची उकल काय करणार तुम्ही? आणि शेतकरी म्हणून आपण कमिट्या केलेल्या आहेत. मला हे कळत नाही दादा, चीफ सेक्रेटरीला काही दुसरं काही काम आहे की नाही? तुम्ही आढावा घ्या. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली किती कमिट्या केलेल्या आहेत. त्या बिचाऱ्या चीफ सेक्रेटरी म्हणून जो माणूस तिथं काम करतो त्याला वेळ मिळतो का ह्या सगळ्या बैठका घ्यायला?
अध्यक्ष महोदय, तुम्ही मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष करून महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद केलेली आहे. अरे एक ऑर्डर काढा ना, सगळ्या महिलांच्या नावाने जमिनी करा म्हणून. कशाला सक्षमीकरण करायचं? मग समिती करायची. समिती अरे दुसरं काही काम आहे की नाही राज्यात? तुम्ही एक तुमचा उद्देश ठरला, तुम्ही सांगा तहसीलदारला, प्रांताला, BDOला की तुमच्या तालुक्यात असणाऱ्या सगळ्या महिलांना नावं लावून टाका. जर एक महिला त्यात राहिली तर तुमच्याशी आमची गाठ आहे, आमच्याशी तुमची गाठ आहे, हे त्यांना सांगायची व्यवस्था करा. हे कमिट्या वगैरे एवढं मोठं बिल करायची काही गरज नाही. कॉम्प्लिकेशन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये का वाढवतोय? परत असं काही झालं आणि काही भ्रष्टाचार निघाला तर मग राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार होतील, राज्याचे मुख्य सचिव जबाबदार होतील. पुढच्या अधिवेशनात आम्हाला त्याच्यावर चर्चा करायला लागेल. मुख्य सचिवांची कमिटी, मग शेतकरी, अरे बापरे, सचिव कृषी विभाग, आयुक्त कृषी, उपसचिव कृषी, कुणी केलंय बिल? हे मला वाटत नाही की हे महाराष्ट्र सरकारमधल्या प्रशासन माहिती असणाऱ्या माणसानं केलं असेल. तुम्ही कुणी केलेलं दिसत नाही मला. हे कोणीतरी सरकारच्या बाहेरचा मेंदू काम करतो आणि असं करा, मग आपल्याला महिलांना अजून आता काय पहिली ते काय म्हणतात त्याला, लाडकी बहीण नाही, लाडकी बहीण. आता राजेंद्र यड्रावकर आलेले आहेत. राजेंद्र यड्रावकरना विचार बघू, तुमच्या पत्नीच्या नावाने तुमची सगळी प्रॉपर्टी केली तर चालेल का? प्रॉब्लेम आहे, करू शकणार नाहीत. तर किमान निम्म तरी वाटा महिलेला द्या. तुम्ही हे कायदा आणला असता की आम्हाला महाराष्ट्रातल्या महिला सगळ्या महिलांना शेतकरी करायचे, त्यासाठी नवऱ्याच्या नावाच्या बरोबर पत्नीचंही नाव लावा आणि तिला पतसंस्थेतून, सोसायटीतून कर्ज द्यायची व्यवस्था करा. तुमचं स्वागत केलं असतं. हे बिल असं आहे की उद्या हेडिंग जोरात येईल, हे सगळे हेडिंग जोरात देतील, महिलांना असं झालं, तसं झालं, तसं. अरे पण काय झालं? मूळ मुद्दाच नाही आहे ह्याच्यात. हे सगळं काय करणार तुम्ही? पतसंस्थेत, सोसायटीमध्ये महिलांना कर्ज देणार का तुम्ही? नंबर 1. जर देणार असेल तर कसं देणार? त्याला काय तारण ठेवणार? अगेन्स्ट जमीन देणार का कशानं देणार तुम्ही? ह्याचं स्पष्टीकरण कायद्यात नाही. ह्या कमिट्या एवढ्या करतायत. मग मुख्य सचिवाची कमिटी आहे, त्यात कृषी सचिव आहेत आणि परत कृषी सचिवाच्या अध्यक्षतेखाली तिसरी कमिटी. मुख्य सचिवांचा उपमर्द होतो असा त्याचा अर्थ. कशाला कमिट्या करायच्या? तुम्ही मामा, तुम्ही अध्यक्ष व्हा, एक कमिटी करू, 7-8 जण घ्या, विषय संपवा. हे बिलातली हे 3 कमिट्या तुम्ही मागे घ्या. मुख्यमंत्र्यांनाही वेळ मिळत नाही, मुख्य सचिवांनाही वेळ मिळत नाही. कृषी सचिव म्हटलेला आधीच मी भेंडाळलोय, आता नवीन ही काय काढलं ह्यांनी, असं त्याच्या मनात असेल. तुम्ही खाजगीत विचारा, मी तुम्हाला बॉन्ड लिहून देतो. त्याने नाही म्हटलं तर तो म्हणेल हो काय आता हे नवीन सरकारने केलेलं आहे, काय हरकत नाही. पण तुम्हाला महिलांना इम्प्रेस करायचंय. महिलांची मतं मिळवण्यासाठी ती लाडकी बहीण आली. लाडकी बहीण आली, त्या लाडक्या बहिणीचा इम्पॅक्ट कमी झालेला आहे. आता जिल्हा परिषदेला, नगरपालिकेला लाडक्या बहिणीचा काही परिणाम दिसला नाही, म्हणून ही नवीन गेम काढलेली आहे. आणि याच्यात त्या 80 लाख ज्या बाद केल्या त्या महिलांना लाडक्या बहिणीतून बाहेर काढलं. त्यांना करण्यासाठी तरी योजना नाही, त्यांना खुश करण्यासाठी. पण माझा सरकारला आग्रह आहे की 80 लाख महिलांना त्या बसत नसताना त्यांना अध्यक्ष महोदय तुम्ही 1500 रुपये दिले. हे कुणी दिले, कुणाच्या सहीने मंजूर झाले, त्या माणसाला जबाबदार धरा. 80 लाख 27,000 कोटी रुपये गेले महाराष्ट्र सरकारचे. निम्मा शक्तीपीठ त्यात दादा झाला असता. 80 लाख महिलांना मोफत, त्यात 15,000 महिला होत. दादा तुम्ही माझ्या म्हणण्या, तुम्ही मला चहा पाटात तुमच्या दालनात चहाला बोलवा उद्या, शक्तीपीठाच्या बाजूने त्या तुमच्या दालनात येतो. पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे
की त्या 80 लाख लोकांना मोफत पैसे वाटले तुम्ही महिलांना. त्या तुम्हाला माहिती आहे का दादा, प्रचार कसा झाला? ते पैसे आलेले आहेत, आम्हाला मत दिलं तर हे नवीन आलेले सरकार तुमचे दिलेले पैसे काढून घेतील, असा प्रचार झाला. त्या महिला आमच्या भगिनी घाबरल्या, जाऊ दे येऊ न येऊ, आपण इकडंच मत देऊ म्हणून धडकन इथपर्यंत आलं तुमचं सरकार, इथपर्यंत. हे सत्तारूढ पक्ष एवढाच राहिला. ही त्या महिलांची देणगी आहे. आता त्या महिलांना त्यांना लक्षात आलं की ठीक आहे, झालं, एका इलेक्शनला एक जादू चालते, आता परत चालणार नाही. म्हणून ही नवीन जादू अनिल पाटील साहेब ही आता काढण्याचं, आणि तेही दत्ता मामांच्या हस्ते व्हावं. खरा शेतकरी, शेतीच्या मामा, तुमच्या घरातल्यांची तर नावं आहेत का त्या जमिनीवर? तुम्ही हे बिल मांडायच्या आधी वहिनींच्या नावाने निम्मी प्रॉपर्टी करून बिल मांडायला उभं राहायला पाहिजे होतं. नाही, मग उद्या सकाळी 7-12 द्या आम्हाला. आम्हाला ते शहानिशा करावं लागेल. पण अध्यक्ष महोदय, खरा जर शेतकरी महिला करायच्या असतील तर त्या महिलांच्या नावाने जमीन करण्याचा कायदा तुम्ही करा. तुम्ही उद्देशाने हे जे सगळं आहे त्याला माझा पाठिंबा आहे. पण आतला बिलातला संदर्भ जो आहे किंवा आतले जे कलाकारी केलेली आहे याची काही गरज नाही. हे सगळं बोगस आहे असं म्हणण्याचं धाडस मी करत नाही. पण तुमच्या 3 कमिट्या तुम्ही केल्या, काही सागर साहेब काही दिलेलंच नाही. माझा तोच आग्रह आहे, काही दिलं तुम्ही. अध्यक्ष महोदय, तुम्ही या बिलावर 10 मिनिटं भाषण करा, मी सगळे शांत होऊन की काय दिलंय तुम्ही सांगा. त्या महिलांना फसवण्याचा कार्यक्रम आहे. 10 मिनिटं मी 40 मिनिटं बोलू शकतो सर्वांचं ऐकल्यानंतर. आता तर मी वेळ घालवत नाही सभागृहाचा. पण मामा, तुम्ही हे बिल मांडताना छातीवर हात ठेवून सांगा की महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींच्या नावाने 50% जमीन करण्याची जबाबदारी या बिलाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात करू. धन्यवाद. चला आता पुढे जाऊया. मंत्री महोदयांनी नाही बसा. अरे असं कसं होईल? अरे बाबा, 2.5 तास चर्चा झाली ना. हे बघा, ऐका माझा. बसा जिथं बसा. काय आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.